म्हातारपणाची काठी असणारे गीता आणि मोहनचं लग्न नुकतंच झालं होतं. त्यांचं लग्न अरेंज मॅरेज असल्यामुळे दोघेही एकमेकांना जास्त ओळखत नसत. नाही म्हटलं तरी ते दोघेच एक दोन वेळा भेटले होते, पण सोबत कोणी ना कोणी असल्यामुळे त्यांना परंतु एकमेकांशी जास्त बोलता आलं नाही. गीताला मोहनचा स्वभाव अजून पूर्णपणे कळला नव्हता. त्यात गीता खूप शांत स्वभावाची आणि अबोल अशी मुलगी होती. लग्नानंतरचे सर्व पूजा व्यवस्थितरित्या पार पडल्या आणि दोघेजण देवदर्शनाला जाऊन पण आले होते. आता लग्नानंतर सगळे पाहुणे आणि नातेवाईक हे गेले होते. आता फक्त घरी गीता आणि मोहन व मोहनची आई विमलताई व त्यांचे वडील किसनराव एवढेच होते. मोहनची आई मात्र कोणताही खर्च आला की नेहमी आकडता हात घेत असायची. त्यांना त्यांच्या हातून पैसे सुटत नसायचे आणि एकुलते एका मुलाच्या लग्नात केलेला खर्च हा गीताला सारखे ऐकून दाखवत असायचे. गीताच्या घरच्यांनीही त्यांच्या ऐपतीप्रमाणे लग्नात खर्च व दागदागिने तिला घेतले होते व बाकीचाही खर्च त्यांनी बघितला होता, पण त्यांना त्याचं काहीच वाटत नसायचं. एके दिवशी अचानक गीता आजारी पडली तर विमलताईंनी मोहनला सांगितले की गीताला तिच्या माहेरी सोडून ये आणि गीताची इच्छा नसतानाही मोहन तिला माहेरी सोडून आला. गीताच्या घरी तिचे आई वडील, तिचा एक भाऊ, त्याची बायको आणि त्यांची एक छोटीशी मुलगी होती. गीता ही पहिल्यांदाच माहेरी आली होती, त्यामुळे तिच्या घरचे हे खूप खुश झाले होते. आईला तर आपल्या नांदून आलेल्या लेकीला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं. आता नंतर लगेच 4-5 दिवसांनी मोहन तिला घेऊन गेला. नंतर हे नेहमी गीता आजारी असल्यावर नेहमीच होऊ लागलं होतं. मोहन आईच्या सांगण्यावरून गीताला माहेरी सोडून यायचा किंवा तिला काही लागलं तर तिच्या माहेरून मागून घे असं सांगायच्या. तिला सारखं सारखं आपल्या माहेरच्या माणसांना त्रास देऊ वाटत नव्हतं, परंतु ती काही बोलू पण शकत नव्हती. मी काय बोलले तर सासूबाईंना राग येईल आणि सागरला पण खूप वाईट वाटेल, त्यामुळे ती गप्प बसायची. माहेरी पण तिचा भाऊ आणि वहिनी तिच्या सारखं सारखं येण्याने तिला कंटाळून गेले होते. ते बोलून पण दाखवत नसले तरी त्यांच्या वागणुकीत झालेला बदल हा गीताच्या नजरेतून सुटत नव्हता. तेव्हा तिची आई पण गीता हे नेहमी माहेरी आली की तिला मधून मधून विचारत असायची. तू कधी जाणार आहे? तेव्हा तिला त्यांना काही बोलता येत नसायचे. नको, पण यावेळी तिने स्वतःच्या मनाशी काहीतरी ठरवलं. जेव्हा मोहन तिला घरी घेऊन आला तेव्हा तिने त्याला सांगून टाकले की मी परत माहेरी जाणार नाही. हे तिच्या सासूबाईंनी ऐकले होते आणि त्यांना एकदम चिडून रागात म्हणाल्या की आम्ही तुझं सगळं आजारपण करायचं का? तुझ्यावर सगळा खर्च आम्हीच करायचा का? तुझं नवीन लग्न झालं आहे तर आई वडिलांनी लेकीसाठी काही खर्च केला तर बिघडलं कुठे? असं म्हणून सासूबाईंनी तिला चांगलंच सुनावलं होतं. आणि माहेरचा संपत्तीवर मुलीचाही हक्क असतो, पण आपण थोडीच त्यांना तुझ्या संपत्तीबद्दल मागणार आहे. मग थोडासा खर्च त्यांनी आपल्या लेकीसाठी केला तर कुठे काय बिघडलं? असं म्हणून त्या तिथून निघून गेल्या. पण मोहनही आईपुढे काहीच बोलला नाही. काही दिवसांनी विमलताईंच्या भाचीचं लग्न ठरलं आणि त्याचं आमंत्रण द्यायला त्यांची बहीण सुरेखाताई आल्या. विमलताई खूप खुश होत्या. त्यांच्या लाडक्या भाचीचं लग्न होतं म्हणून. त्यांना मुलगी नव्हती म्हणून त्या तिचे खूप लाड करत असायचे, अगदी स्वतःच्या मुलीसारखे. दुपारी जेवण करून आराम करण्यासाठी दोघी बहिणी बेडरूममध्ये खोलीत गप्पा मारत बसल्या होत्या. सुरेखाताई जरा टेन्शनमध्ये वाटत होत्या. विमलताईंच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. त्यांनी बहिणीला विचारलं की काही अडचण आहे का?
लेकीचं लग्न ठरलं आहे आणि आता ती सासरी जाणार आहे म्हणून दुःख वाटत आहे का? तिच्या सासरचे लोक लग्न ठरवताना आम्हाला काही नको असं म्हणाले आणि आता लग्न 8 दिवसावर येऊन थोपलं आहे आणि ते त्यामध्ये गाडी घेण्यासाठी पैसे द्या असे म्हणत आहेत. तुला तर माहीतच आहे की हे देवाघरी निघून गेल्यावर मी सगळं काही मॅनेज केलं आहे. आमच्याकडून होता होईल तेवढा खर्च लग्नासाठी केला आहे आणि आता ऐनवेळी कसं काय करू हे मला काही सुचत नाही. त्यांचं हे बोलणं चालू असताना तेवढ्यात गीता त्या दोघींसाठी चहा घेऊन येत असते. तिने त्यांचे बोलणे ऐकले आणि मनाशी निश्चय केला व नम्रपणे बोलू लागली. सासूबाई आणि मावशी, एक गोष्ट सांगू का? रागावू नका. मी काय म्हणते, तिचे सासरे गाडीसाठी पैसे मागत आहेत तर देऊन टाका ना. आई, तुम्हीच म्हणता ना मुलीच्या तिच्या माहेरच्या संपत्तीवर हक्क असतो आणि ते लोक त्यांचं हक्काने मागत असतील. हे ऐकून त्या एका मुलीसाठी माहेरचे खर्च करत असतील तर काय बिघडले? हे ऐकून विमलताईंना खूप राग आला आणि त्यांनी गीताला तिथून जायला सांगितले. तर सुरेखाताईने विचारलं, काय झालं? तू तिच्यावर का चिडत आहेस? तेव्हा गीता म्हणते की मावशी, सासूबाई मला असंच म्हणतात आणि म्हणून मी बोलले तर माझं काय चुकलं? तेव्हा सुरेखाताईंनी विमलताईंना समजावलं आणि तुला जर मुलगी असती तर आणि तिचे सासरचे असे वागले असते तर तुझ्या भाचीच्या लग्नात थोडा प्रॉब्लेम आला आहे तर तुला तिची किती काळजी वाटायला लागली आहे, हो ना? मग विचार कर, तू जेव्हा सुनेला माहेरी पाठवते तेव्हा काही ना काही घेऊन ये किंवा आजारी आहे तेव्हा तिच्या माहेरच्या माणसांना काय वाटत असेल याचा तू विचार केला आहेस का? विमलताईंना हे पटलं होतं आणि त्यांनी त्यांच्या सुनेची माफी मागितली आणि बहिणीची सुद्धा मागितली होती. गीता आणि सुरेखाताई यांनी मोठ्या मनाने विमलताईंना माफ केले आणि त्या दोघी गप्पा मारत एकमेकींना टाळ्या देत खूप हसत गप्पा मारू लागल्या. विमलताईंना दोघीचं काय चाललं आहे हे कळेना. शेवटी सुरेखाताईंनी विमलताईंना सांगितले की मी काल फोन केला होता आमंत्रण द्यायला तर तेव्हा तू घरी नव्हतीस. तेव्हा तुझ्या सुनेने फोन उचलला होता आणि तिने मला सर्व काही हकीकत सांगितली होती. तेव्हा आम्ही हा प्लॅन केला होता आणि तुझ्या भाचीचं लग्न आहे, व्यवस्थित पार पडणार आहे. आम्ही तुला धडा शिकवायचा म्हणून हा प्लॅन केला होता. आता मला तू वचन दे, यापुढे असं वागणार नाही आणि ती यापुढे कधी आजारी पडली तर तू तिला डॉक्टरांकडे नेशील आणि तिची काळजी व्यवस्थितपणे घेशील, हो ना? विमलताईंनी हो म्हणून मान डोलावली. अगं, आपल्या घरची सून आहे, तिचे सगळे नातेवाईक सोडून ती आपल्यासाठी इथे आली आहे. तिला प्रेमाने वागवशील तरच तुला ती आदर मान सन्मान देईल आणि तुझ्याशी प्रेमाने वागेल. आपल्या म्हातारपणाची काठी जशी मुलं असतात ना तसेच सूनही असते. शेवटी तीच सांभाळणार आहे तुला. आज सोबत काय हवं नको ते बघणार आहे. मग तू आता नीट नाही वागवलं तर तिच्या मनात तुझ्याबद्दल कायम द्वेषच निर्माण होईल. विमलताईंना हे पटलं होतं आणि त्यांना असं वागण्याचं सुरेखाताईंना वचन दिलं होतं. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.